विधानसभा निवडणुकीमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती झालेला हल्ला बनावट असल्याचं पोलीस तपासातून समोर आलेलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार नागपूर ग्रामीण पोलिसांनी क्लोजर बी समरी कोर्टामध्ये सादर केलेली आहे, ज्यामध्ये अनिल देशमुख यांच्यावरती हल्ला झाल्याचा पुरावा सापडला नसल्याचं समोर आलंय। विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान अनिल देशमुख यांच्या गाडीवरती मोठा दगड फेकून जीव घेणा हल्ला झाला होता। यामध्ये अनिल देशमुख हे किरकोळ जखमी झालेले होते। मात्र हा अनिल देशमुख यांचा दावा बनावट असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। नागपुरातनं प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या समोर आहेत, सोबत आहे। जितेंद्र, काय नेमकं या पोलिसांच्या रिपोर्टमधनं पुढे येताना दिसतंय? गुरु, आपण पाहिलेलं आहे की गेल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे अगदी मतदानाच्या काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख, जितेंद्र तुम्हाला थोडंसं थांबवतो। स्वतः अनिल देशमुख हे फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेऊया। देशमुख साहेब, आपली पहिली प्रतिक्रिया। असं आहे की हा जे हे तुम्ही दाखवून आले हे सरळ चुकीचं आहे। फायनल पोलीस जेव्हा बी फायनल करते, बी फायनल पोलिसांनी तो बी फायनल केला म्हणजे की माझ्यावर जो हल्ला झाला होता त्यामधले आरोपी सापडले नाही। बर, बी फायनल म्हणजे आरोपी सापडले नाही आणि सी फायनल म्हणजे प्रकरणामध्ये काही तथ्य नाही। असे दोन गोष्टी आहे। माझ्या आता जो पोलिसांनी केलाय तो बी फायनल केलाय म्हणजे बी फायनल केलाय म्हणजे आरोपी सापडले नाही। जी मी माहिती घेतली आहे रिपोर्टची, त्याच्यामध्ये असं लिहिलंय की अनिल देशमुखांच्या गाडीवर हल्ला झाला। हल्ला झाल्यानंतर काच फुटला, दगड मारल्यामुळे काच फुटला आणि तो काच अनिल देशमुखांच्या कपाळाला लागला। त्यामुळे अनिल देशमुखांच्या कपाळाची जखम ही काचेची आहे आणि आरोपी सापडले नाही म्हणून त्यांनी बी फायनल केली। बी फायनल केली म्हणजे आरोपी सापडले नाही। तुम्ही चुकीची बातमी दाखवू नका। पोलिसांनी ती बी फायनल केली आहे। बर, देशमुख साहेब, आपल्याला या एकूणच या तपासाच्या प्रक्रियेविषयी संशय मिळालेले ऑफिशियल फॉरेन्सिक रिपोर्ट मागून मी त्याची व्यवस्थित प्रेस कॉन्फरन्स घेईन। जरूर जरूर। देशमुख साहेब, आपल्याला एकूणच या तपासाच्या प्रक्रियेविषयी संशय? हॅलो, हा देशमुख साहेब, आपल्याला एकूणच जो तपास सुरू आहे त्याविषयी संशय, काही आक्षेप आहे? मी तुम्हाला रिपोर्ट दाखवील ना। नाही, रिपोर्ट आपण द्या। ऑफिशियल रिपोर्ट होईल, ऑफिशियल रिपोर्ट दाखवील। ती माझी माहिती आहे। त्याच्यामध्ये बी, आता पोलिसांनी बी फायनल केलं म्हणजे त्यामध्ये गुन्हेगार जो होता ज्यांनी माझ्या गाडीवर हल्ला केला, दगड मारले, तो सापडला नाही। त्याला म्हणतात बी फायनल। म्हणजे अनिल देशमुख जे आरोप केले ते खोटे असं नाही, आरोपी सापडले नाही, ते त्या बी फायनल मध्ये त्याचा अर्थ तो होता। बर, देशमुख साहेब, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी। तर अनिल देशमुख यांची ही प्रतिक्रिया। त्यांनी असं म्हटलेलं आहे की पोलिसांच्या रिपोर्टनुसार आरोपी सापडलेले नाहीत, असा याचा अर्थ घ्यायला हवा। माझ्यावर झालेला हल्ला हा बनावट आहे, अशा पद्धतीचं वृत्त दाखवणं चुकीचं असल्याचं देशमुखांचं म्हणणं आहे। आणि याविषयी पुन्हा आपण जितेंद्र शिंगाडे, आम्ही तुमच्याकडे येतोय। अर्थातच देशमुखांनी जे म्हटलं ते आपल्या समोर आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी रिपोर्टमध्ये म्हटलंय की आरोपी सापडलेला नाही, मात्र हल्ला बनावट असल्याचं पुढे येत नाही। नक्कीच गुरु, कारण हा विधानसभा निवडणुका म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी झालेली एक मोठी घटना होती। राज्यातील वातावरण जे आहे, राजकीय वातावरण, ते या घटनेमुळे ढवळून निघालेलं होतं। काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघातून आपला प्रचार सभा पूर्ण करून जेव्हा अनिल देशमुख हे बाहेर निघालेले होते तेव्हा त्यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केली होती आणि या दगडफेकीमध्ये अनिल देशमुख हे जखमी झाले होते। त्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये देखील दाखल झालेले होते आणि यानंतर जे आहे ते संपूर्ण राजकारण ढवळून निघाले होतं। मात्र आता पोलिसांनी जे आहे, खास करून म्हणजे ग्रामीण पोलिसांनी याचा तपास केलेला आहे आणि जे काही फॉरेन्सिक एव्हिडन्स मिळालेले आहेत किंवा एआयच्या माध्यमातून, म्हणजे तत्कालीन जे ग्रामीण अधीक्षक होते आणि आताही आहेत हर्ष पोद्दार यांनी तो दावा केलेला होता की हे कसं शक्य आहे। त्या संदर्भात त्यांनी त्यावेळी एक प्रेस कॉन्फरन्सही घेतलेली होती आणि त्यातून हा दावा कितपत खरा होऊ शकतो किंवा खोटा होऊ शकतो यावर प्रश्नही उपस्थित केले होते। आणि आता जो आपला फॉरेन्सिक रिपोर्ट आहे किंवा बी समरी रिपोर्ट आहे तो दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये हा संपूर्ण जो प्रकार आहे तो बनावट असल्याचा पोलिसांनी आपल्या तपासात अहवाल सादर केलेला आहे। त्यामुळे आता नेमकं हे प्रकरण
खरंच झालेलं होतं की बनावट होतं, हा प्रश्न उपस्थित राहत आहे. अनिल देशमुखांनी भलेही याचा इन्कार केलेला असला, मात्र पोलिसांनी जो सखोल तपास केलेला आहे, त्यानंतर नेमकं काय समोर आलेलं आहे त्यांनी या अहवालात सांगितलेलं आहे. त्यामुळे हा जो हल्ला होता किंवा बरोबर आहे. त्यामुळे हल्ला देशमुखांनी होता, आपली बाजू मांडलेली आहे. धन्यवाद जितेंद्र, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.